पदाधिकाऱ्यांची बैठक होती, काय साधारणपणे बैठकीचं नियोजन? 106 हुतात्म्यांच्या बलिदानाच्या नंतर संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक मैदानावरती 1 मे 1960 सालामध्ये स्वीकारला आणि याच 1 मे 2025 रोजी राज्याच्या स्थापनेला राज्याचा 65वा वर्धापन दिन त्या ठिकाणी होत आहे। अशा वेळेला महाराष्ट्राचा हा 65वा वर्धापन दिन आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याच्या दृष्टिकोनातूनच आज या ठिकाणी एक महत्त्वपूर्ण बैठक घेतली। संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं त्याची आठवण, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ज्या प्रमुख वक्त्यांनी अतिशय महाराष्ट्रामध्ये तेजोमय पद्धतीने नेली ते, अनेक शायरांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये दिलेलं योगदान, विदर्भाचा भाग स्वर्गीय चव्हाण साहेबांनी नागपूरचा ऐतिहासिक करार केल्याच्यानंतर तो सहभागी झाला, तो विदर्भ, निजामाच्या राजवटीमध्ये असलेला मराठवाड्याचा परिसर हा महाराष्ट्रामध्ये सहभागी झाला। अशा सर्व गुणवैशिष्ट्यासह गेले 65 वर्ष महाराष्ट्राने गौरवशाली वाटचाल केली। अशा या महाराष्ट्राच्या सर्वदूर विभागांतील जे प्रादेशिक विभाग आहेत त्या ठिकाणची संस्कृती, त्या ठिकाणचे विचार आणि या सर्वांनीच दिलेलं योगदान महाराष्ट्राचं, या सर्वाचंच एक तऱ्हेचं व्यवस्थितरित्या आखणी कार्यक्रम हा 3 दिवस मुंबईमध्ये त्या ठिकाणी केला जाणार आहे। त्याची रूपरेषा ठरवण्याची आम्ही बैठक त्या ठिकाणी बोलवली होती। त्याचबरोबर ती छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या देशाचे मानबिंदू, शिवनेरच्या किल्ल्यावरती जन्माला आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरती हिंदवी स्वराज्याची राज्याभिषेक केला। छत्रपती संभाजीराजांचा अलौकिक असा पराक्रम आणि त्याचबरोबर ती शाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समतेची एक वेगळी ओळख, साधू संतांचा महाराष्ट्र, असे वेगवेगळ्या पद्धतीचं या कार्यक्रमाचं स्वरूप कशा पद्धतीने राहील त्याचं आम्ही नियोजन त्या ठिकाणी करतो आहोत। हे 3 दिवस महाराष्ट्रामध्ये झाल्याच्या नंतर विदर्भाच्या भूमीमध्ये मग वर्ध्याला विनोबाजींचा आश्रम त्या ठिकाणी आहे, त्या भूमीची सुद्धा एक आगळीवेगळी ओळख आहे। महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची चळवळ करण्यासाठी सुद्धा वर्ध्याच्या आश्रमामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती योगदान दिलं। अशा या सगळ्या भूमीत छत्रपती संभाजीनगरच्या परिसरामध्ये सुद्धा, संभाजीनगरमध्ये मराठवाड्याच्या परिसरांतील आणि मग पुणे आणि नाशिक अशा पद्धतीने संबंध मे महिन्यामध्ये हा महाराष्ट्र स्थापनेचा 65वा वर्धापन दिन अतिशय वेगळ्या स्वरूपामध्ये आम्ही त्या ठिकाणी साजरा करणार आहोत। त्याचीच रूपरेषा या ठिकाणी आम्ही ठरवलेली आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा विषय सुटलेला नाही आहे। आज जे दोघंही इच्छुक आहेत, आदित्य असतील किंवा बरेचसे गोगोले असतील, हे दोघंही एकत्र रायगड किल्ल्यावरती गेलेले। रायगड किल्ल्यावरती 12 तारखेला छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशाचे गृहमंत्री, कणखर गृहमंत्री नामदार अमित शाह साहेब येत आहेत। त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी मला असं वाटतं चंद्रकांतदादा पाटील, त्याचबरोबर ती आशिष शेलार, अदिती तटकरे, भरत गोगावले हे सर्वजण त्या कार्यक्रमाच्या तयारी करण्यासाठी जाणार होते। हा त्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा भाग आहे। त्याचा आणि आपण जो काही प्रश्न मला विचारलात त्याच्याशी त्याचा काही संबंध असेल असं मला काय वाटत नाही। कार्यक्रमात पाहायला मिळते पालकमंत्री त्या कार्यक्रमाला? नाही, मला माहीत नाही, कारण शेवटी तो निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे। ते योग्य वेळी तो निर्णय घेतील, पण आता तो निर्णय लवकर व्हावा अशी सर्वांचीच अपेक्षा त्या ठिकाणी निश्चितपणे आहे। तटकरे सर, रायगड किल्ल्यावरती असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्याच्या संदर्भात अनेक मतप्रवाह जे आहेत ते आता समोर येताना पाहायला मिळत आहेत। खरं तर ही म्हणजे तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटवावा अशी मागणी छत्रपती संभाजीराजे एकीकडे करतात आहेत, तर दुसरीकडे संभाजी भिडे आणि धनगर समाज मात्र तो वाघ्या कुत्र्याचा पुतळा जो आहे तो तुकोजी होळकरांनी त्या ठिकाणी म्हणजे देणगी देऊन बसवलेला होता असं मानलं जाते। मराठा विरुद्ध धनगर असा वाद जो आहे तो या वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावरती निर्माण होतो। एक तर माझी आपल्याला विनंती आहे की मराठा विरुद्ध धनगर असा बिलकुल वाद आपण या ठिकाणी बोलू नका।
नम्रतेची माझी विनंती आहे एक, आणि जे काय आज एक प्रश्न किंवा विवाद या बाबतीमध्ये झालेला आहे, राज्य सरकार त्या गोष्टीचा सारासार विचार करून इतिहास संशोधकांजवळ चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल. विधिमंडळाच्या विविध समित्या विधिमंडळातल्या सगळ्या समित्या ज्या आहेत त्यांची यादी जाहीर करण्यात आली, पण त्यामध्ये छगन भुजबळ साहेब आणि धनंजय मुंडे यांचं एकाही समितीवर नाव नाही आहे. धनंजय मुंडेंचं नाव जरा मध्यंतरी थोडंसं वादात आल्यामुळे त्यांच्याबद्दल समजू शकतो, परंतु छगन भुजबळ साहेबांचा सुद्धा समावेश एकाही समितीवर न करण्यामागचं कारण काय? नाही, मला माहीत नाही, कारण विधिमंडळाच्या सदस्यांच्या जी समिती आहेत त्या बाबतीमध्ये मला पूर्णपणाची माहिती नाही आहे. परंतु भुजबळ साहेब किंवा धनंजय मुंडे हे दोघेही त्यांनी मंत्री म्हणून काम केलेलं आहे, आणि आता विधिमंडळाच्या ज्या समित्या आहेत याच्यामध्ये अध्यक्ष ते नेमले जातात आणि सदस्य म्हणून काम करायचं असतं. त्याच्यामुळे त्यांच्याजवळ संपर्क करून त्यांनी न येण्याचं ठरवलं आहे किंवा काय झालं आहे याची माझ्याकडे आत्ता या क्षणाला माहिती नक्की नाही. ती माहिती घेऊन मी नक्की या विषयावरती बोलेन. कारण सर्वसाधारणपणाने सदस्य जे होतात, कारण एक विधिमंडळ समित्यांचे अध्यक्ष आहेत, त्या अध्यक्षांची नावं मी त्या ठिकाणी पाहिली, परंतु सदस्य होत असतानाच पूर्वी ज्यांनी दीर्घकाळ नेतृत्व महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे ते सदस्य होतातच असं नाही. परंतु या संदर्भातली मला काही पूर्णपणाची माहिती नाही, ती मी जरूर घेईन, पक्ष कार्यालयाकडनं सुद्धा घेईन, म्हणजे विधिमंडळ पक्ष कार्यालयाकडून, आणि मग त्या दोघांच्या जवळसुद्धा मी या विषयावरती बोलेन आणि मग त्या विषयातलं मत मांडेन. कृषीमंत्रीपदाचा अतिरिक्त भार सध्या दादांकडे आहेच, परंतु येत्या अन्न नागरी पुरवठ्याचा विषय धनंजय मुंडेंचं जे खातं रिकामं झालं तो दादांकडे सोपवण्यात आलं. येत्या कालावधीमध्ये ती जागा दुसऱ्या कोणाला देण्याचा काही विचार सुरू आहे का? त्या संदर्भात काही चर्चा झाली? नाही, विधिमंडळाचं सत्र कालच संपलं आहे आणि माझंही लोकसभेचं सत्र हे पुढच्या आठवडाभर मी किंवा प्रफुल्लभाई आमचं त्या ठिकाणी सुरू आहे. ज्यावेळेला